सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट झाली असेल तर ती आरोग्य आणि शिक्षण. प्रत्येक पालक सध्या आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल चिंतित असतो. त्याला योग्य प्रकारचं शिक्षण मिळेल का, त्याचं करिअर योग्य पद्धतीने होईल का, आणि त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीतले असलेल्या समस्या आणि प्रश्न, कोणता विमा घ्यावा तिथपासून ते कोणत्या दवाखान्यात कोणत्या डॉक्टरांकडं आपले उपचार करावे तिथपर्यंत, ह्या दोन गोष्टीवरती सध्या सामाजिक परिस्थितीचं बरंचसं हिंदोळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असलेली शिक्षण, आणि सध्या त्यामध्येही लोकांचा कल असलेल्या अकॅडमी या बऱ्याच चर्चेत आहेत. परंतु वाई तालुक्यात म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुका आहे, आणि या वाई तालुक्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीनं शिक्षण घेत एका अतिशय अभ्यासू अशा व्यक्तीनं, अभ्यासू अशा मुलानं नंतरच्या काळामध्ये आपल्या 13 ते 14 शिक्षण संस्था कशा उभ्या केल्या याचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर नितीन कदम सर, वाईच्या दिशा करिअर अकॅडमीचे प्रमुख आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत त्यांच्या. सर नमस्कार, महान्यूजमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार सर. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला हा युवक कशा पद्धतीनं इतक्या मोठ्या शिक्षणा विस्ताराचं जाळं निर्माण करू शकला, आणि त्याची सुरुवात कशी होती, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती? निश्चित मला हे नक्कीच सांगायला आवडेल. खरं तर मी एका प्राथमिक शिक्षकाचा घर मुलगा. माझे आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक. मी 12वीत असताना वडिलांचा माझा एक रोड ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये वडील एक्सपायर झाले. ग्रॅज्युएशन करत असताना असं काही मनात नव्हतं, पण वडील गेल्यानंतर मात्र मग एकदम परिस्थिती सगळी बदलली. मध्यमवर्गीय कुटुंब, त्यामुळं असं काही फार हे नव्हतं. आजोळी मी जिथं राहत होतो तिथंच ॲक्च्युली आई वडील दोघंही शिक्षक असल्यामुळं एक गावाची किंवा छोट्या गावाची एक तशी बेस सगळा होता. पण ज्यानंतर वडील गेले तिथून मात्र माझ्या आयुष्याला खरं तर खूप मोठी कलाटणी मिळाली, आणि ती कलाटणी अशी होती की अचानक जबाबदारी आल्यासारखी परिस्थिती होती. ग्रॅज्युएशन मी वाईमध्ये केलं, BSc माझं वाईमध्ये कंप्लीट झालं, आणि त्याच्यानंतर मात्र BSc करताना मला एक गोष्ट नक्की होती की आता वडिलांच्या पाठीमागं आपल्याला काहीतरी आयुष्यात चांगलं करायला पाहिजे. आईची ती शिकवण होती, ती जी एक शिस्त होती, तिलाही अपेक्षित नक्की होतं, कारण एक छोटा भाऊ होता, मोठी बहीण होती. करिअर करायचं नक्की ठरवलं होतं, आणि मग असं ठरवलं की अधिकारी व्हायचं आहे. अधिकारी होण्यासाठी वाईमध्ये तर ही गोष्ट शक्य नव्हती, पण जोमाने ह्या सगळ्या तयारीला खरं लागलो, आणि त्यानंतर मग BSc कंप्लीट केलं. BSc नंतर MScमध्ये मला ॲडमिशन मिळालं खरं तर पुणे विद्यापीठामध्ये, विशेष करून बारामतीमध्ये. बारामतीच्या TC कॉलेजला माझं MScचं प्रवेश झाला, आणि मग तिथून मात्र बऱ्याच गोष्टी माझ्या बदलत गेल्या. बारामतीत आल्यानंतर मला बऱ्याचशा काही गोष्टींचे ओपनिंग्स मिळाले. त्याच दरम्यान पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीमध्ये मला MPSCची तयारी करणारी टीम कनेक्ट झाली, आणि तिथून मग मी खूप वेगळ्या पद्धतीने हे सगळं खरं उतरलो. आफ्टर MSc मी जवळपास एक 3 ते 4 वर्ष MPSCचा प्रवास सुरू केला. 2 माझ्या मेन्स क्लिअर होत्या, 2 इंटरव्ह्यू फेस केले. पण हे सगळं करत असताना काही ना काही मार्कांनी मे बी थोडी तयारी कमी पडली असेल, आणि तिथून मात्र मग हातातल्या संधी गेल्या. 2001च्या दरम्यान एक मोठा फ्रॉड MPSCच्या सेक्शनला होता, आणि मग तो तिथून परीक्षांचा एक मोठा गॅप पडला, आणि त्या गॅपनंतर मात्र मी पुन्हा एकदा वाईत गेलो. वाईत जाताना मात्र ठरवलं की आता परत काय म्हणून जायचं. मग गेले 3-4 वर्ष जे मी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली होती, एक चांगला बेस तयार झाला होता, डिटेल प्रत्येक गोष्ट करायची सवय झाली होती, आणि ठरवून वाईत गेलो की आता मला वाईत गेल्यानंतर कोचिंग क्लासेस सुरू करायचे आहेत, कुठंही नोकरी न करता. कारण माझं MSc मायकॉलॉजीत झालं होतं, आणि खूप मोठा गॅप असल्यामुळं प्लेसमेंट्स मिळणं परत शक्य नव्हतं. तर जाणीवपूर्वक ठरवलं की आपल्याला आता वर्क करायचं आहे, हे खरं तर MScच्या बेसवर, पण कोचिंगमध्ये काम करायचं. ज्या गावानी, ज्या शहरांनी मला काही दिलं, माझं बेसिक एज्युकेशन घडवलं, त्या गावात जाऊन ही गोष्ट आपण नक्की करायची. आणि म्हणून खरं मी वाईमध्ये रिटर्न गेलो. 4 वर्षाचा माझा जो प्रवास होता MPSCचा, तो मात्र खूप खरं खडतर होता. मला अजूनही आठवते की पुण्यात गेल्यानंतर राहायला जागा नव्हती. माझ्या मित्राच्या एका रूमच्या, म्हणजे तो जिथं सर्व्हिसला होता, तो खरं फार्मास्युटिकल्समध्ये सर्व्हिसला होता, आणि त्याच्यामध्ये त्याचं एक जिथं दुकान होतं त्याच्या वरच्या गाळ्याच्या प्लॅटफॉर्मवर मी ॲक्च्युली राहायला होतो. अभ्यासाला जागा नव्हती, मग शनिवारवाड्यामध्ये अभ्यासाला जाऊन बसायचो. असा सगळा खरं तर हा सगळा प्रवास सुरू झाला, आणि याच्यातून मी ह्या शिक्षण क्षेत्रातल्या कोचिंग क्लासकडे खरं ओढलो गेलो. खरं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आता बोलता बोलता बारामतीचा उल्लेख केला, परंतु ज्यावेळी तुम्ही वाईमध्ये कोचिंग क्लास सुरू करायचा निर्णय घेतला, ती प्रेरणा कुठून घेतली, किंवा त्याचं काही तुमच्या डोक्यात होतं का? कारण वाईमध्ये त्यावेळेस कोचिंग क्लासेस सुरू होते का कुणाचे?
असं काही वाईमध्ये खरं नव्हतं, कारण हा जेव्हा प्लॅटफॉर्म मी सुरू केला, ज्यावेळेस मी 4 वर्ष MPSCची तयारी करत होतो, त्या दरम्यान मला हे जाणवलं की माझ्यातला एक शिक्षक मला दिसायला लागला. कारण 2 एक रिटर्न एक्झाम क्वालिफाय झालो आणि मी जेव्हा दुसरीकडे शिकवायला जायला लागलो, कारण मला स्वतःलाही इन्कम अपेक्षित होता, त्यामुळे दर महिना अगदी एक लेक्चरला 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत ते मिळायचे. त्यातनं माझ्यातला शिक्षक मला थोडा क्लिक झाला, कारण आईवडील शिक्षक असल्यामुळे स्वाभाविकच अनुवंशिकता ती सगळी होती आणि त्याच्यातून मला तो फील तयार झाला की मला या सगळ्यात गोष्टीत उतरता येईल. वाईमध्ये असं काही प्लॅटफॉर्म नव्हता. मी अगदी साधा हिशोब केला होता की एका विद्यार्थ्याला मी जर 2 विषय शिकवले आणि महिना मला 100 रुपये मिळाले, असे 100 विद्यार्थी मिळाले तर मला 10,000 रुपये मिळतील आणि 10,000 रुपये मला वाईमध्ये पुरेसे. एवढ्या अगदी छोट्या अपेक्षेने मी खरं तर याच्यात उतरलो, पण ठरवून उतरलोय मात्र नक्की. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अलीकडे खूप जण बोलतात की एखादी अकॅडमी, मग पोलीस भरतीची असेल किंवा काय, दिशा हे नाव दिसलं की संपूर्ण साताऱ्यामध्ये येणारा मुंबईकर सुद्धा चाकरमानी जो असतो तो अतिशय अभिमानाने सांगतो की हां, वेगळ्या प्रकारचं चाकोरीच्या पलीकडचं जाणारं शिक्षण आहे. फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर तुम्ही मुलांना वेगळ्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करता. हे कशासाठी, म्हणजे काय नेमका उद्देश काय होता तो? अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण काय होतं, प्रत्येक पालकासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेस रिझल्ट किंवा मार्कांमधला येणारा रिझल्ट हाच खरं तर आयुष्यात महत्त्वाचा नसतो. म्हणजे आमच्याकडे मी एक शिस्त सगळ्यांना सांगितले की आपल्याकडे 100 विद्यार्थी आले तर त्यातले पहिले 10 विद्यार्थी टॉप कुठंतरी जाणार आहेत हे नक्की आहे, पण त्या 100व्या शेवटच्या विद्यार्थ्यासाठी काय करायचं याचा आपला प्लॅन रेडी असायला पाहिजे. प्रत्येकाला मार्कांच्यात मोजून त्याला काहीतरी त्या सगळ्या रेसमध्ये पळवणं हा त्यातला निश्चित उद्देश नसेल. ओव्हरऑल मुलाची डेव्हलपमेंट, त्याच्या पर्सनॅलिटीतली, त्याच्या विचारातली एक जाणीव त्याला करून देणं, वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून देणं आणि त्याला असं सक्षम बनवणं की कुठेही गेला तरी तो फेस करू शकेल, उभा राहू शकेल आणि त्याचं करिअर पक्क हाताने घडवू शकेल. हाच मोठो, आणि म्हणून तर डिसिप्लिन तयार झालं, प्लॅन तयार झाले आणि त्या पद्धतीनं सगळ्या मुलांना एकसारखं रेखून त्यांच्यावर मेहनत करायला मी सुरुवात केली. आज किती वर्ष झाले की दिशा अकॅडमी वाईमध्ये सुरू झाली? त्याच्यानंतर अनेक अकॅडमी वाईमध्ये पण सुरू झाल्या असतील, पण आज दिशा अकॅडमीची या पूर्ण प्रवासातली परिस्थिती कशी आहे? सुरुवात कशी झाली होती? किती विद्यार्थी होते? त्यांना तुम्ही कसं घडवलं? आजपर्यंत तुमचे विद्यार्थी कुठं कुठं गेलेले? काय नक्की सांगता येईल? नक्की, खूप चांगला प्रश्न हा सुद्धा आहे. खरं तर मला आठवतं आहे 2004 साली मी खरं कोचिंग क्लास सुरू केले, कारण 2001ला मी पुन्हा सोडलं आणि वाईमध्ये आलो. त्यानंतर 2003-04ला माझी एक बँक POची इंटरव्ह्यू होता म्हणून मी थोडं थांबलो होतो आणि 2003-04ला मी खरं कोचिंग क्लास सुरू केले. छोट्या घरातल्या एका हॉलमध्ये 3 मुलांच्या मधून सुरू झालेली ही खरं तर बेस होता, कारण जागा नव्हती, बाहेर कुठेही भाड्याने घ्यायला हॉल नव्हता, गाळा नव्हता, म्हणजे पैसे नव्हते थोडक्यात. आणि मग घरातल्याच हॉलमध्ये 3 मुलांपासून केलेली सुरुवात 2004शी आज जवळपास 21 वर्ष पूर्ण झालेत. 2004 ते 2010 मी कोचिंग क्लासेस घेतले. दिशा स्टडी सेंटर नावाने एक युनिट सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी आणि माझ्या पत्नीनं दोघांनी मिळून हे सगळे विषय शिकवणं, म्हणजे शिपाई पण आम्हीच आणि प्रिन्सिपल पण आम्हीच, असेच होतं. 1001 विद्यार्थी आम्ही जवळपास त्या 7-8 वर्षामध्ये ते शिकवले. 2004 ते 10मध्ये 2011ला अकॅडमीची संकल्पना मनात आली, कारण जे टॉपर 10वीचे विद्यार्थी वेगळ्या शहरात जात होते, तिथं गेल्यानंतर त्या मुलांचं फेल्युअर, त्यांचा सक्सेस किंवा इतक्या सगळ्यांनाच पुण्या मुंबईला जाणं शक्य नव्हतं. आणि मग निश्चित ठरवलं की आपल्या गावामध्ये ही गोष्ट सुरू करायची, इतक्या हुशार मुलांना हे सगळे प्लॅटफॉर्म द्यायचे. आणि मग दिशा अकॅडमीची सुरुवात 2011-12ला खरं झाली. आणि त्यानंतर मग एक संस्था डेव्हलप होत गेला. मग ट्रस्ट स्थापन केली, आईच्या नावाने एक संस्था रजिस्टर केली. 2015-16ला दिशा पब्लिक स्कूल सुरू झालं, दिशा ज्युनियर कॉलेज सुरू झालं. पुढे टप्प्याटप्प्यामध्ये अनेक छोट्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या सुरू केल्या आणि गेल्या 21 वर्षाचा हा दिशाचा प्रवास कोचिंग क्लास टू एक शिक्षण संस्था असा उदयास आला. किती विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या तुमच्या शाखेमध्ये शिकतायत आत्ता? सरासरी जवळपास एक 3,000 ते 3,500 विद्यार्थी प्रत्येक सेक्टरला आहेत. जर पण 3-4 ठिकाणचा विचार केला तर स्टडी सेंटरपासून ते वेगवेगळ्या अकॅडमीच्या पार्टपर्यंत, प्ले स्कूल, पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेज, पॅरामेडिकल युनिट आहे, MPSCचं युनिट आहे, स्पर्धा परीक्षांचं, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज जर केल्या तर एक 3,000 ते 3,500 विद्यार्थी सगळ्या शाखांमध्ये आता सध्या शिक्षण घेत आहेत. तुम्ही 100 विद्यार्थी 10 विद्यार्थी 100 रुपये अशा पद्धतीनं, किंवा 100 विद्यार्थी 100 रुपये असं 10,000 रुपये मिळतील असं गणित धरून केलं होतं. आज सगळीकडे शिक्षणाचा बाजार मांडला जातोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशी दिशा देतात? ही गोष्ट खूप काळजीचा हा प्रश्न आहे, कारण काय झालं आहे की ज्या पद्धतीने ह्या स्पर्धा परीक्षांचं स्वरूप बदललं. पूर्वी असं नव्हतं, बोर्ड एक्झाममध्ये मार्क मिळायचे आणि मुलं इंजिनिअरिंग मेडिकलला जायची आणि मग अभ्यासू मुलांना त्या ह्याच्यात असायचं, गरीब मुलंसुद्धा त्याच्यावर काम करून जात होती. सध्या ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आल्या त्या सध्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातला स्पेशली एक मेन पार्ट असा राहिला की 10वीपर्यंत विद्यार्थी हे सगळे आपल्या सब्जेक्टची स्टडी करतात, वाचन, पाठांतर आणि बोर्ड एक्झाम देणं आणि मार्क चांगले मिळवणं. पण नेमकं याला कॉन्ट्रास्ट असणारा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा
पॅटर्न आहे आणि मुलं त्या 2 वर्षात तयार पुरेशी होत नाहीत. त्यातल्या त्यात गेल्या 4-5 वर्षापासून सगळ्या भारतीय पातळीवर एकच परीक्षा झाल्या आणि ह्या परीक्षांना फेस करण्याची ताकद मुलांच्यात निर्माण होणं आवश्यक होतं. दुर्दैवाने एक गोष्ट अशी घडली की हे जे होणारे बदल एज्युकेशनमधले आहेत याला फेस करणारी शिक्षकांची फळी महाराष्ट्रात अजून तयार झाली नाही आणि मग आपली डिपेंडेबिलिटी वाढली एक्सपर्ट टीचर्सवर. मग ते मे बी महाराष्ट्रातले असू देत, महाराष्ट्राच्या बाहेरचे असू देत आणि असे स्किल्ड टीचर किंवा प्रोफेशनल टीचर्स वाढले. या टीचर्सच्या ऑलरेडी इंडियातल्या भारतातल्या त्यांच्या सॅलरी, त्यांचे पॅकेजेस सगळे हेवी होते आणि मग हीच गोष्ट आपल्याला महाराष्ट्रात फॉलो करणं अपेक्षित राहायला लागलं आणि मग शिक्षकांचे वाढलेले पगार, लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, लागणारं स्टडी मटेरियल या सगळ्यांचा खर्चाचीच गोळाबेरीज केली तर एक मोठी आकडा सगळ्यासमोर यायला लागला आणि त्यामुळे खरं तर या 11वी-12वीच्या 2 वर्षांचं खर्चाचं गणित सगळं बिघडलं आणि तिथून खरं तर पालकांसाठी हे खूप चॅलेंजेस क्रिएट झाले. त्यामुळं हा अकॅडमीचा बजेटचा भाग जो दिसतो वाढलेला याचा मेजर कारण आहे कोचिंगवर होणारा खर्च हाच खरं तर एक्सपेन्सिव्ह खूप आहे. आणखी एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि तो अनेक पालकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा की लहानपणी आपण ज्यावेळेस शाळेत म्हणजे आपण सगळेजण शाळेत गेलो तर त्यावेळी एखाद्या शिक्षकाशी आपलं एक भावनिक नातं जुळलेलं असतं आणि त्यावेळी जर तो शिक्षक अचानक सोडून गेला तर त्याच्यानंतर त्या शिक्षणातला नैराश्यपणा किंवा नैराश्यता फार मोठी असायची. सेम अशाच गोष्टी आताही घडतात कारण आत्ताची मुलं पॅम्पर्ड असल्यामुळं पालकांच्या याच्याखाली असल्यामुळे ती जास्त भावनिक आणि संवेदनशील आणि हळवी असतात. अशा वेळी ते शिक्षक बदलले की त्यांच्या एकूण अभ्यासक्रमाच्या पद्धतीमध्ये फार बदल होतोय आणि याच्यामुळं मग अकॅडमिक शिक्षण हे लोकांसाठी असं वाटतं की ते एकतर पैसे भरायचे आहेत आणि शिक्षणही चांगलं मिळत नाही अशी भावना तयार होते. याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हा सुद्धा खूप काळजीचा खरं प्रश्न आहे कारण असं बऱ्याचदा घडतं की एखादा इन्स्टिट्यूटला, एखादा कोचिंगला, एखादा ॲक्टिव्हिटी सुरू होते, टीचर्स येतात, फॅकल्टी सुरू होतात आणि काही ना काही कारणानं अचानक शिक्षक बदलले जातात किंवा काही अनेक परिस्थिती असतील, शिक्षकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतील, संस्थेचे प्रॉब्लेम असतील, मुलं कनेक्ट होताच शिक्षक डायव्हर्ट झाला, डिस्कनेक्ट झाला तर मुलं मात्र डिस्टर्ब नक्की होतात. खरं तर याला पर्याय अनेक करायला पाहिजेत. एकतर इन्स्टिट्यूटनी टीचर्सबरोबर असणारे ॲग्रीमेंट आहेत हे प्रॉपर करायला पाहिजे. एखादा टीचरला पर्यायी स्वरूपात कसं वापरता येईल हे बघायला पाहिजे. ह्या गोष्टी हातात नसतील तर एका सब्जेक्टलाच एक्सपर्ट सेक्शन वाईज टीचर सेट करायला पाहिजेत. असं काही ना काही करून ह्या सगळ्याला व्यावहारिक काही थोडीशी मांडणी करणं अपेक्षित असणार आहे कारण जी गोष्ट आपल्या हातातच नाही आहे त्याचं सोल्युशन देणं फार इन्स्टिट्यूटला पण अवघड असतं. कारण येणारा शिक्षक हा परराज्यातून आलेला असेल, त्याचे वैयक्तिक अडचणी, त्याच्या कौटुंबिक अडचणी या सगळ्याला संस्था सोल्युशन देईलच असं नक्की घडू शकत नाही. त्यामुळे थोडं कॉम्प्रोमाइज मुलांच्या लेवलला, संस्थेच्या लेवलला, शिक्षकांच्या लेवलला घडून ते मॅनेज करणं इथपर्यंत नेता येतं. सेक्शन वाईज जर काही गोष्टी आपण करू शकलो, एक अख्खा विषय एकाच शिक्षकांनी संपूर्ण वर्षभर शिकवण्याच्या ऐवजी तो 2 किंवा 3 भागात विभागून 2 ते 3 शिक्षकांच्या माध्यमातून शिकवला तर याला पर्याय निघू शकेल. पण आपण जो उपस्थित केलेला प्रश्न हा मागच्या 3-4 वर्षातला होता. झालेल्या 3-4 वर्षामध्ये आत्ता जे घडतंय यामध्ये मात्र एक खूप मोठी थ्रेट क्रिएट झाली. मुलांची पूर्वी जशी शिक्षकांची अटॅचमेंट असायची, इमोशनल अटॅचमेंट असायची, आता ती खरं खूपच कमी होत चालली. म्हणजे आज दुर्दैवाने ती गोष्ट सांगावी लागते कारण मुलं तितके इमोशनली अटॅच होत नाहीत. खूपच व्यावहारिक आणि व्यावसायिक गोष्टी त्याही सगळ्या दिसायला लागल्यात. मे बी शिक्षकही तसे झाले असतील, मुलांचाही रिस्पॉन्स तसा असेल. त्याचबरोबर मुलांना आता मल्टिपल ऑप्शन्स यायला लागलेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे ऑप्शन्स आहेत, रोज नवीन नवीन मुलांना पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून शिकायचे. त्यामुळे आता हा प्रॉब्लेम तुम्ही म्हणताय हा थोडासा डायल्यूट होत चालला आहे. मुलं लर्निंग चांगल्या फेजमध्ये आता आली, तिथं कुठूनही चांगलं मिळावं या भूमिकेतनं मुलं आता सेट होत चालली. तशी आणखी एक मुद्दा आहे की एखाद्या शिक्षकानंच शिकवावं कारण त्या शिक्षकाला त्यामध्ये ज्ञान असतं. परंतु मधल्या काळामध्ये सलून कोणी पण काढू लागला. पूर्वी असं असायचं की 12 बलुतेदारीचं एकच त्याचं ते ज्याची जो पारंपरिक व्यवस्था आहे किंवा ज्याला त्यातलं कळतं त्याने तो व्यवसाय सुरू करायचा. शिक्षण व्यवस्थेतही खरं असं असायला पाहिजे होतं. परंतु शिक्षकांना शिक्षण संस्था चालू करायच्या ऐवजी किंवा ज्याने चांगलं शिक्षण घेतलेलं आहे त्याच्याऐवजी शिक्षक कामाला लावायचे आणि कोणीतरी शिक्षण सम्राट व्हायचं. म्हणजे ती शिक्षण सम्राट अशी कल्पना आली तर हे अकॅडमीमध्ये सुद्धा येऊ लागलं आहे. आणि खरं तर हा फार मोठा धोका आहे कारण आपण करिअर म्हणतो तर करिअरचा शेवटचा टप्पा आता अकॅडमीत. पूर्वी आपण 10वी 11वी 12वी म्हणायचो, आता ते त्याच्या पलीकडे जायला लागले. अशा परिस्थितीमध्ये असं बाजारीकरण किंवा असं शिक्षणाचे व्यावसायिकरण आहे ते धोकादायक नाही असं वाटत नाही का? धोकादायक आहे. अगदी नक्की खरं आहे. तुम्ही म्हणता ही अगदी गोष्ट रास्त आहे तशी कारण गेल्या 8-10 वर्षातला या शिक्षणातला किंवा एस्पेशली ह्या 11वी 12वीच्या वर्किंगमधला एक भांडवलदार हा एक वेगळा भाग खरं तयार झाला आणि वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट बऱ्याच लोक
लोकांची वाढायला लागली, शिक्षक थोडा दूर गेला आणि व्यावसायिकरण थोडं जास्त होत गेलं. आणि हे सगळं होत असताना ही गोष्ट नक्की अशी होती की इन्व्हेस्टर्स वाढायला लागले, स्लीपिंग पार्टनर्स वाढायला लागले आणि अशा पद्धतीनं खरं तर शिक्षकांच्या बाजूनं ही सगळी गोष्ट खरं कन्फ्यूज व्हायला लागली तशी. पण यात एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळेस अशी गोष्ट घडते त्यावेळेस ती फार काळ टिकत नाही. जो हाडाचा शिक्षक आहे, ज्याच्यात खरोखर ताकद आहे, खरोखर ती मानसिकता आणि काहीतरी चांगलं देण्याची वृत्ती आहे, असेच लोक, अशीच संस्था आणि अशाच ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या शिकतायत किंवा टिकतायत. अदरवाईज ही ॲक्टिव्हिटी टिकणं फार मुश्किल होऊन जात आहे. कारण व्यावसायिकीकरण किती वेळापर्यंत असेल, काही ठराविक टप्प्यापर्यंत, ठराविक भागापर्यंत कायम हे टिकणं मुश्किल असतं. तिथं भांडवलदार येत राहतील, जात राहतील, पण अशा संस्था फार टिकणार नाही. यालाच अनुषंगानं मला अजून एक मुद्दा ॲड करायचा आहे. आता खाजगी कोचिंग क्लासेस कायदा येतोय. सेंट्रल गव्हर्नमेंटनी ह्या NEPच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींवर बंधनं करायला सुरुवात केली. एक खाजगी कोचिंग कायदा येतो. ह्या कायद्यामध्ये सुद्धा आपण बोलतो हा मुद्दा ॲड केला गेला की त्या संस्थेचा संस्थापक किंवा तिथं शिकवणारे शिक्षक याचं एक विशिष्ट त्या दर्जाप्रमाणे त्याचं एज्युकेशन तितकं असायला पाहिजे, त्याला तेवढं क्वालिफिकेशन, त्याचा बेस बघून त्याचा एक्सपिरियन्स तेवढा असायला पाहिजे. असे अनेक नियम येत आहेत. महाराष्ट्रात हा कोचिंग क्लासेसचा कायदा कदाचित येणाऱ्या ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडला जाईल, तो मंजुरी होईल. त्याच्यामध्ये शिक्षकाच्या शिकवण्यासाठीच्या असणाऱ्या त्याच्या स्वतःच्या क्वालिफिकेशनची बंधनं येतात आणि अजूनही काही अनेक काही पॉईंट्स आहेत की जे मात्र नक्कीच काही गोष्टी चांगल्या बदलांना होऊ शकतात. अशा खरं तर तोच माझा प्रश्न होता, पण त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच दिलं. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आता कळीचा बनू पाहतोय, शुल्क. शिक्षकांना परवडण्याच्या पलीकडं अकॅडमीचे शुल्क वाढत आहेत आणि ते प्रत्येक अकॅडमीच्या दर्जानुसार वाढतात असं पालकांचं म्हणणं आहे. याच्यावरती कुठंतरी नेमकं काय करता येईल आणि एक समानता कशी आणता येईल हा एक भाग, आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यासाठी तुम्ही दिशा कुठे घेऊन चाललात. हाही मुद्दा अगदी बरोबर आहे. कारण आता शुल्क वाढत चाललेत. ह्याला मी मगाशी जसं म्हणालो की ऑल इंडिया ह्या परीक्षा झाल्यामुळं याचे सगळे रिझल्ट ऑल इंडिया डिक्लेअर व्हायला लागलेत. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाची ऑल इंडिया रँक आली पाहिजे, मला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. कारण दुसरं कारण आहे की महाराष्ट्रातले इंजिनिअरिंगचे कॉलेज असू देत किंवा स्पेशली मेडिकलचे कॉलेज असू देत, मेडिकल कॉलेजमध्ये परिस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन जर नाही झालं तर कुठल्याही खाजगी कॉलेजमध्ये MBBS किंवा कुठलाही डिग्री कोर्स करण्यासाठी एका कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबियाच्या पालकांना ते शक्य होत नाही. मग पालक हा थोडा विचार करतात, 11वी-12वीमध्ये 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण माझ्या मुलीला चांगले मार्क मिळाले पाहिजेत आणि पुढे डिग्रीचे त्याचा होणारा खर्च हा कमी व्हावा. म्हणून आत्ता पालकांची इन्व्हेस्टमेंट करण्याची मानसिकता वाढली. या इन्व्हेस्टमेंटबरोबर मानसिकता वाढत असताना दुसरी गोष्ट घडते की चांगला रिझल्ट येण्यासाठी पुन्हा शिक्षकाचं महत्त्व वाढलेलंच आहे. ऑल इंडिया टॉपर्स किंवा ऑल इंडिया चांगले रँक देणारे जे विद्यार्थी आहेत यांना शिकवणारे शिक्षक खरोखर जर उत्तम असतील तर स्वाभाविकच आहे त्या ठिकाणचा तो शिक्षकाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो आणि मग त्या शिक्षकाचं मानधन वाढलं की खर्च वाढतो. खर्च वाढलं की ते सगळं चक्र एक सुरू होतं आहे. खरं तर पालकांना चांगल्या निकालाची अपेक्षा आहे आणि संस्थांना सुद्धा चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. मानधन आणि खर्च हे सगळ्या दोन्ही गोष्टी मेळ नाही बसला तर खरं तर वाढतच जाणार आहे. बरोबर. तुमचा वाई ते बारामती, बारामती ते वाई आणि वाई ते पुन्हा बारामती सातारा असा प्रवास सुरू होतोय. कारण तुम्ही वेगवेगळ्या शाखा सुरू करताय. तुम्हाला तुमची दिशा नेमकी कुठं न्यायचं असा तुमचा एक आयुष्याचा ध्येय आहे किंवा तुमचं काय नेमकं प्रवासाचं हे? जरूर सांगेन मी ह्या विषयावर. कारण मी जेव्हा वाईत हे सगळं सुरू केलं त्याच्या पाठीमागचं खरं कारण होतं की मला वाईबद्दल असणारं प्रेम, माझं ते आजोळ, तिथं असणारी माझी कर्मभूमी, ह्या सगळ्या मागची मानसिकता होती. गेल्या 15-20 वर्षात दिशा वाईमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत गेली, काही तत्वांवर काम करत गेलो आणि एक चांगलं नाव तयार झालं. पण यानंतर आता पुढं हाच प्रवास पुढे न्यायचा असेल तर आता वाईच्या दृष्टीने सुद्धा काही मर्यादा यायला लागल्यात. तिथे ॲडमिशनच्या काही मर्यादा आहेत, बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही मर्यादा बाहेरून येणार आहेत, तिथं हॉस्टेल्स आणि बरेचसे चॅलेंजेस वाढत चाललेत. त्यामुळे मी हा थोडा विचार केला की जर आपल्याला अजून काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर आपल्याला काही बेसिक प्लॅटफॉर्म वाढवलं पाहिजे. आपल्यालाच थोडंसं लांब गेलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोक प्रत्येकच आपल्याकडे येतील असं नाही होणार. आणि म्हणून माझ्यासमोर हे 2-3 गावं होती, शहरं होती. बारामतीची माझी पहिल्यापासूनची नाळ जुडली आहे कारण माझे इथं रिलेटिव्ह आहेत. त्याचबरोबर माझा इथं बेस आहे, माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इथं झालं आहे. अटॅचमेंट ह्या गावाची असल्यामुळं मी बारामती हे निवडलं. सातारा हे वाईजपासून जवळ असणारं शहर आहे की जे थोडं डेव्हलपिंग फेजमध्ये आता नक्की दिसतंय, म्हणून त्याची निवड केली गेली. अशा दृष्टीनं दिशाला या अकॅडमी प्लॅटफॉर्मवर मोठं करण्याच्या दृष्टीनं किंवा चांगल्या दृष्टीनं लांबपर्यंत नेण्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर जी गरजू होतकरू मुलं आहेत यांना सुद्धा आपण ज्या स्कॉलरशिप स्कीम देऊ शकतो, मिनिमम पैशात ह्या गोष्टी करू शकतो, हाही प्लॅटफॉर्म मी केला आहे. कारण एक सुपर 30 नावाची बॅच
आम्ही जी सुरू केली आहेत त्याच्यामध्ये 100% मुलांना फ्री आम्ही जे एज्युकेशन द्यायचा विचार करतोय यातलं मूळ कारण खरं हेच आहे की चांगल्या मुलांना आपण काहीतरी देऊ शकू तिथं. पण हे जेव्हा देत असताना याला फंडिंग कुठून होत नाही तर 2 पैसे हातात आल्यानंतर 2 पैसे आपल्याला खर्च करता येतात आणि याचं गणित खरं ते बसवता येतं. म्हणून हा एक्सपान्शनचा प्लॅन आणि या चांगल्या गोष्टी द्यायचाही उद्देश आहे. डॉक्टर नितीन कदम, खरं तर गेल्या काही महिन्यांमधील वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्तानं मी पाहिलेलं एक व्यक्तिमत्व, बोलताना थकत नाहीत आणि त्यांची जी विचार करण्याची आणि त्यांच्या विचारांची जी एक प्रणाली आहे ती अशीच आहे की सामान्यांपर्यंत शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना योग्य शिक्षण द्यायचं आणि तेही त्यांच्या आवाक्यात. खरं तर वाईच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण गेलो तर ट्रेकिंगपासून ते स्विमिंगपर्यंत तुम्हाला दिशा अकॅडमीचे बरेच चेहरे दिसतील आणि म्हणून क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाने अशा स्वरूपाचं अनुकरण करायला हरकत नाही. धन्यवाद.